आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हनुमान, तिनं आमच्यासाठी काही संदेश दिला आहे. हा चुडामणी निशाणी म्हणून दिला आणि सांगितलं की हा त्यांना विवाहासमयी मिळाला होता. महाराज सुग्रीव, आम्हाला आजच आपल्या सेनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आणि सेनानायकांची सभा बोलावून लंकेकडे कूच करण्याचा निर्णय घ्यायला हवा. जशी आज्ञा प्रभू. हनुमान, तुझ्या या उपकाराची किंमत चुकवणं माझ्यासाठी संभव नाहीये. मी तर आज जन्मजन्मासाठी तुझा ऋणी झालोय पुत्रा. नाही प्रभू, नाही. वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम. हृदयावर खोल वार झालाय, श्वासही कमी कमी होत चाललाय. मग आता काय होणार? कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे. तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते. याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे, परंतु लक्ष्मणाकडं केवळ एका रात्रीचाच वेळ आहे. म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे. अशक्य तर अशक्यच राहणार. कुठे लंकेचा समुद्र तट, कुठे हिमालय. कोण आणू शकेल संजीवनी औषधी? प्रभू, आपला या सेवकावरील विश्वास उडाला का? दिवस रात्र महिन्यांचा काळ, एक दिवस येईल अंतकाळ. नाही सीते, नाही. आता आम्ही कदापि विलंब नाही करणार. पवनपुत्र हनुमानाच्या कृपेनं आम्हाला तुझा शोध लागला आहे. आता आम्हाला जगातली कुठलीही शक्ती नाही रोखू शकत. धीर धर सीते, आम्ही येत आहोत. आम्ही येत आहोत. हनुमान, तिनं आमच्यासाठी काही संदेश दिला आहे. काही सांगितलंय आम्हाला. हो प्रभू, त्यांनी हात जोडून सांगितलं होतं की मी जे बंधू लक्ष्मणास अपशब्द बोलले होते त्यासाठी मी लक्ष्मणाची क्षमा मागते आणि आपलीही क्षमा मागते. माझ्या इतक्याशा चुकीची इतकी शिक्षा नका देऊ मला. आणि मग त्यांनी सांगितलं की दीनांवर दया करणे तर आपलं व्रत आहे. यावेळी माझ्याहून अधिक दीन अजून कोण असेल? मग त्यांनी हा चुडामणी निशाणी म्हणून दिला आणि सांगितलं की हा त्यांना विवाहासमयी मिळाला होता.
मग त्यांनी आपल्याला इंद्राचा पुत्र जयंतची गोष्ट आठवून द्यायला सांगितली की जेव्हा जयंतने कावळ्याचं रूप घेऊन आपली चोच मारून माझं रक्त काढलं होतं, तेव्हा आपण कुसाच्या एका तुकड्याला अभिमंत्रित करून एका बाणाप्रमाणे त्याच्यावर सोडला होता. तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी तो तिन्ही लोकात उडत राहिला, परंतु आपल्या अमोघ बाणाने त्याला कुठेच थारा दिला नाही. शेवटी तो स्वतः आपल्याला शरण आला. आपण त्याला एका डोळ्याने आंधळा करून त्याला क्षमा केली. मातेने सांगितलं की ही घटना केवळ आपल्याला आणि त्यांनाच माहीत आहे. हे सांगितल्याने आपला विश्वास बसेल की मी खरंच मातेला भेटून आलो आहे. हनुमान, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तो तर मूर्खच म्हणावा लागेल. प्रभू, जयंतची कहाणी सांगून मातेने रडत रडत इतकंच सांगितलं की माझ्यासाठी जर एका कावळ्याची खोडी आपण सहन करू शकत नव्हतात, तर आज माझ्यावर जे अत्याचार होत आहेत ते आपण कसे सहन करत आहात? नाही, सहन नाही होत आहे. आम्ही खरंच सहन नाही करणार. आम्ही तुला कसं सांगू की आमच्या मनाची अवस्था काय आहे? महाराज सुग्रीव, आम्हाला आजच आपल्या सेनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आणि सेना नायकांची सभा बोलावून लंकेकडे कूच करण्याचा निर्णय घ्यायला हवा. जशी आज्ञा प्रभू. जांबुवन, अंगद, आज रात्री सभा आयोजित करा. जशी आज्ञा महाराज. हनुमान, आज तू खूप महान कार्य केलं आहेस. पृथ्वीवर कोणी दुसरा अशा एखाद्या गोष्टीचा विचारही नाही करू शकणार. त्या विशाल महासागरास ओलांडू शकणं केवळ गरुड, वायू आणि तुझ्याशिवाय इतर कुणालाच शक्य नाही. तू तिकडे जाऊन रावणाद्वारा सुरक्षित नगरीत माझ्या सीतेला भेटून मला तिचा संदेश आणि हा जो चुडामणी आणून दिला आहेस, मला तर असं वाटतंय जणू तू मला सीतेलाच भेटवलं आहेस. हनुमान, जर तू सीतेचा शोध लावून मला ही संधी नसती दिलीस की ज्या पाप्यानं रघुकुलाच्या प्रतिष्ठेवर हात टाकलाय त्याला उचित दंड देऊन सीतेला मुक्त करू शकेन, तर मी न केवळ अयोध्यावासी तर माझ्या पूर्वजांनाही तोंड दाखवण्या योग्य राहिलो नसतो. आज तू रघुवंश, माझा आणि लक्ष्मणाचा धर्म आणि आमच्या प्रतिष्ठेच्या रक्षणाचा मुख्य आधार बनला आहेस. आज तू माझं परमप्रिय कार्य केलं आहेस. देवता, मनुष्य अथवा मुनी, कोणाही शरीरधार्याचे आजपर्यंत तुझ्या इतके माझ्यावर उपकार नसतील. हनुमान, तुझ्या या उपकाराची किंमत चुकवणं माझ्यासाठी संभव नाहीये. मी तर आज जन्मजन्मासाठी तुझा ऋणी झालोय पुत्रा, तुझा ऋणी झालोय. प्रभू,
प्रभू नाही, प्रभू नाही. उठ हनुमंत. मला चरणांशीच राहू द्या प्रभू. पुन्हा पुन्हा प्रभु चरणांशी जागा, प्रेम भक्ती रस प्राशन करिता. प्रभु कर कमल कपीच्या माथी, स्मरती असे शिव शंकर गौरीला. स्मरती असे शिव शंकर गौरीला. स्वामी, हे आपण काय पाहत आहात? काय म्हणू प्रभु काही समजेना, जास तुम्ही अनुकूल. तव प्रभा महाकायही, जाणत नाही कुणी. प्रभू, त्याच्यावर आपली कृपा असते. त्याच्यासाठी विश्वात कोणतंही काम कठीण नाही राहत. त्याच्यासाठी असंभवही संभव होऊन जातं. तरीही जर आपण ऋण चुकवण्याची गोष्ट करता, तर प्रभू कृपा करून मला आपली निश्चल भक्ती द्यावी. एवमस्तु. वैद्यराज, वैद्यराज, आशा तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या श्वासापर्यंत उमेद नाही सोडत श्रीराम. हृदयावर खोल वार झालाय. श्वासही कमी कमी होत चाललाय. मग आता काय होणार? माझ्या वनस्पती आणि औषधी वनस्पती अशी औषधी वनस्पती नाही आहे ज्यांनी मी याचा उपचार करेन. वैद्यराज, रघुवीर, उतावीळ होऊन रोग्याचा त्रास दूर होत नाही. उपाय आहे, परंतु अत्यंत दुष्कर, अत्यंत दुर्लभ. आपण सांगावं तरी श्रीमानजी. काय सांगू हनुमाना. येथून हिमालय पर्वतापर्यंत जाऊन सूर्योदयाच्या आधी परत येणं अशक्य आहे. त्यामुळे सांगून काय फायदा. वैद्यराज, मी आपल्या प्रभूंसाठी हिमालयच काय
सांगितलं तर ब्रह्मलोकाला प्रदक्षिणा करूनही रातोरात परत येईन. आपण ते कठीण काम सांगावं तरी. जर इतकं धाडस आहे तर ऐक. कैलास आणि ईश पर्वतांच्या मध्ये दैवी औषधांचा मोठा पर्वत आहे. तिथं 4 महान औषधं अशी मिळतील, त्यांच्यातील एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही बाजूंना सतत प्रकाशमान करत असते. त्यांची नावं आहेत विशल्यकारणी, सुवर्णकारणी, संधारिणी आणि मृतसंजीवनी. यापैकी एक जखमा भरून देत असते, दुसरी कापलेल्या अंगांना जोडून देत असते, तिसरी विकलांगांना अथवा विकल शरीराला योग्य रूप देत असते, चौथी मृत संजीवनी, ती जर का वेळेवर मिळू शकली तर मृताला जिवंत करू शकते. याच दिव्य औषधीची आता जरुरी आहे, परंतु लक्ष्मणाकडं केवळ एका रात्रीचाच वेळ आहे, म्हणून हे काम सूर्योदय होण्यापूर्वी व्हायला पाहिजे. तेव्हाच या उपचाराचा फायदा मिळू शकतो, अन्यथा लक्ष्मणाचं प्राण वाचवणे अशक्य आहे. अशक्य तर अशक्यच राहणार. कुठे लंकेचा समुद्र तट, कुठे हिमालय. कोण आणू शकेल संजीवनी औषधी? प्रभू, आपला या सेवकावरील विश्वास उडाला का? हनुमंत, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाहून ती औषधी एका रात्रीत कशी येईल? प्रभू, कर्मवीर विचार नाही करत, केवळ कर्म करत राहतात. आपण आज्ञा तर द्या.